सोलापुरात लोकसभा प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत आणि काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी सोलापुरात भव्य पदयात्रा निघाल्याचं पाहायला मिळत आहे। तर यामध्ये प्रणिती शिंदे आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे सुद्धा सहभागी होणार आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। तर सोलापूरमधून ही महत्त्वाची बातमी, प्रचाराच्या अखेरच्या दिवशी काँग्रेसकडून हे जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। ताईने तर खूप चांगल्या तऱ्हेने संपूर्ण मतदारसंघामध्ये तिने पायी रपेट मारलेली आहे। संपूर्ण त्या लोकांना, सर्व समाजाला, सगळ्या मतदारसंघामध्ये ते रात्रंदिवस फिरते आहे। सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 11 पर्यंत ती फिरते आहे एकटी, आणि त्याच्याबरोबर काही कार्यकर्ते असतात, 2-3 कार्यकर्ते असतात, पण ती महिला असून विदाऊट सिक्युरिटी ती कुठेही जाते। मी त्यांना विनंती केली की तू सिक्युरिटी घे, पण ती म्हणते नाही, मला जनतेत राहू द्या, आणि म्हणून ती कुठल्याही प्रकारची सिक्युरिटी घेत नाही। आज मला वाटतं की त्याचंच हे चित्र आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ही पदयात्रा दिसते। आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिकेत गायकवाड यांनी। काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्याकडून सोलापूरमध्ये मोठं शक्ती प्रदर्शन केलं जाते। आज सोलापूर शहरामध्ये प्रणिती शिंदे यांच्याकडून संपूर्ण शहरामध्ये जे आहे ती पदयात्रा काढली जाते। या पदयात्रेमध्ये सोलापुरातील महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष जे आहेत ते सामील झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येते। आज प्रचाराचा शेवटचा दिवस, मात्र प्रणिती शिंदे यांच्याकडून संपूर्ण सोलापूर शहरामध्ये जे आहे ते शक्ती प्रदर्शन केलं जाते। महाविकास आघाडीतील शरदचंद्र पवार गट असेल, त्याचबरोबर शिवसेना असेल, माकपा असेल, शेकापा असेल, आम आदमी पार्टी असेल, या सर्व घटक पक्षांनी देखील मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे तो या पदयात्रेमध्ये दाखवल्याचं चित्र दिसतं। या ठिकाणी मोठ्या संख्येनं सुशीलकुमार शिंदे देखील या पदयात्रेमध्ये सामील झालेले आहेत। त्याचबरोबर माजी आमदार राडम मास्तर हे देखील या पदयात्रेमध्ये सामील झालेले आहे। ही पदयात्रा कन्ना चौक या ठिकाणाहून निघालेली आहे आणि ही पदयात्रा जी आहे याचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये होणार आहे। आज भाजपाकडून देखील मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केले जाते। भाजपाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील या भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ येतात। ही जी निवडणूक आहे ती चुरशीचं होतानाचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर।